आज मी तुमच्यासाठी एक परमेश्वराचं वचन घेऊन आलो. तुम्हाला माहिती आहे यशाया अध्याय 54 वचन 10 मध्ये सांगितलं जातं, कारण पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही, माझ्या शांतीचा करार हलणार नाही, असं तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. परमेश्वराचं वचन ह्यासाठी महत्त्वाचं आहे, की आज आपण जगित गोष्टीमध्ये चालत असताना, जगातल्या गोष्टीमध्ये चालत असताना आपण अडखळतो, आपण पापामध्ये पडतो. शैतान एक अशी माणसाच्या पाठीमागे लागलेलं आहे, की परमेश्वराचं वचन सांगतंय ते गरजणाऱ्या सिंहासारखा ते तुमच्यासारखा आलेला आहे कोणाला, म्हणजे हर एक मनुष्याच्या पाठीमागे ते लागलेलं आहे. पण परमेश्वराचं वचन सांगतंय, की मी पर्वत दृष्टी आढळतील, टेकड्या धरतील, पण माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही, माझ्या शांतीचा करार हरणार नाही. परमेश्वराची आपल्यावर दया. ज्यावेळेस तुम्ही जगामधल्या गोष्टीमध्ये जगामध्ये जगत असताना शैतान तुम्हाला अडखळण पापात टाकत नाही. तुमच्याकडून सगळ्यात अगोदर तुम्हाला पाप करावं लागेल शैतान. शैतान म्हणजे पाप कर काही होत नाही, काही होत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही पाप करता मग शैतान त्यावेळेस 2 दिमागानं माणसाला बोलतं, 2 बुद्धीनं शैतान बोलतंय. दुसऱ्यांदा पहिल्या बुद्धीनं पाप करायला लावतंय आणि दुसऱ्या बुद्धीने येऊन बोलतंय, की तू पाप केला आता देव तुला क्षमा नाही करणार. देव तुला बघणार नाही. देवानं तुझ्यापासून तोंड फिरवलं आहे. पण परमेश्वरचं वचन तसं सांगत नाही. परमेश्वरचं वचन पूर्ण बायबल जरी वाचलं तर पूर्ण बायबल प्रीतीवर आधारित आहे. परमेश्वर म्हणतो, माझी दया तुझ्यावर करुणा आणि ते भरपूर आहे. तुझ्या डोक्यावरचे केससुद्धा मोडलेले, पण मी तुझे पाप मोडलेले. शैतानाचं एकच रहस्य आहे. शैतानाचं एकच गोष्ट आहे, की ते आपल्याला देवापासून होईल तितकं दूर न्यायला पाहतो. पण परमेश्वर म्हणतो, ज्यावेळेस तुझ्याकडून पाप होईल त्याच वेळेस गुडघे टेकून प्रार्थना कर. ज्यावेळेस दाऊद राजाकडून पाप झालं त्यावेळेसही त्यानं असंच केलं. परमेश्वराच्या नावामध्ये हे वचन जे वाचले, वचन आशीर्वादित आहे. वचनावर तुम्ही चाला. ज्यावेळेस पाप होईल, ज्यावेळेस अडखळा पडतात, पापात पडतात, तुम्ही गुडघे टेकून प्रार्थना करा. येशूला मागा, परमेश्वराला बोला आणि तुमच्या अडचणी, समस्या येशू हर एक गोष्ट तुमची दूर करेल. कारण की सैतान तुम्हाला प्रार्थनेतून आणि वचनातून दूर न्यायला पाहतोय. पण तुम्ही ज्यावेळेस पापात पडून मी वचन खोलता, प्रार्थना करता, गुडघे टेकून, सैतान त्यावेळेस पळून जाईल. ते हँग होईल. मी काय करू, काय नाही असं ते होईल. कारण की ते पूर्ण जोर लावून तुम्हाला पापात पाडायला पाहतो आणि तुम्ही त्या पापात पडल्याच्या देखील सुद्धा गुडघे टेकून प्रार्थना केली तर परमेश्वर तुम्हाला त्याच करुणानं जवळ घेईल. त्या माझ्या मतीनं तर त्याच्यापेक्षा जास्त करुणानं तुम्हाला परमेश्वर जवळ घेईल. वचन तुम्हाला समजण्यात सहाय्य हो, मदत करो. येशूच्या नावामध्ये मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. परमेश्वर यांच्या जीवनातल्या अडचणी, समस्या, पापात पडणारं बंधन येशूच्या नावामध्ये तो आयुष्य कर. ओसेंदो रिखाला बाबा होराला खाबा बाबा मा देसेंदो रिखाला. येशूच्या नावात तो दैक्यांना आशीर्वादित करा. आमेन.